या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना अशा पद्धतीचा तुम्ही मकाचा चिवडा बनवून दिला ना, तर मुलं तुमची नक्की खुश होतील. तर जेवण वगैरे जात नाही मुलांना, तर असा हलका-फुलका आणि हेल्दी तुम्ही चिवडा मुलांना खायला देऊ शकता. तर अगदी सोपी रेसिपी आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि कमी साहित्यात बनणारी ही मी मका चिवड्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकताय, बघताच तोंडाला पाणी सुटेल असा आपला मकाचा चिवडा अगदी कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळेत बनवून तयार होतो. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो हाय नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता इथे मी मका पापडी आहे ना, तर ती दुकानामध्ये मिळते. तर मी ही मका पापडी पावशेर घेतलेली आहे. छान निवडून वगैरे स्वच्छ अशी घेतलेली आहे, थोडी ऊन देऊन घेतलेला आहे. तर अगदी कडक अशी आहे मका पापडी ही. तर आता मी एक लोखंडाची कढई घेतली आणि तळण्यासाठी तेल छान असं गरम करून घेतले. तर थोडी थोडी करून मी मका पापडी तळून घेतलेली आहे. तर तेल छान असं कडक झालं ना, तर ही मका पापडी फुलते, त्याच्यामुळे तेल छान असं कडक करून घ्यायचं. तर आता आपली मका पापडी तळून झालेली आहे, बघू शकता. तर अशी झाऱ्याच्या साह्यानं ना हे अशी काढून घ्यायची, म्हणजे तेल वगैरे काही राहत नाही. तर इथे मी शेंगदाणे घेतलेत बघा. तर असे पावशेर शेंगदाणे घेतलेत आणि कमी गॅसवरती असे खरपूस असे छान तळून घेतलेत. तर याच्यात जे काही जास्तीचं तेल आहे ते मी झाऱ्याच्या साह्यानं काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता इथं मी खोबरं घेतले. तर खोबऱ्याचे असे पातळ असे काप करून घेतलेत. तर हे खोबरंही तळून घेतलेलं आहे छान असं खरपूस. तर इथं कढीपत्ता घेतला आहे. तर कढीपत्ता मी झाऱ्यामध्ये असा खरपूस तळून घेतला. कोथिंबीर तळून घेतली आणि इथं आपल्याला आता फोडणी करायची आहे मकाच्या चिवड्याची. तर इथं मी एक मोठा चमचा मोहरी घेतलेली आहे. तर मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तडतडली ना, तर चिवड्यामध्ये छान लागते खाण्यासाठी. तर बघू शकता मोहरी छान तळली की आता याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा जिरं टाकून घेतलेला आहे. तर जिरं पण छान फुललेलं आहे. तर याच्यामध्ये आता मी ना लसूण टाकलेला आहे. तर लसूण छान असा ठेचून घेतला आहे खलबत्त्यामध्ये. तर जास्तीचाही बारीक केलेला नाही, थोडासा जाडसर ठेवलेला आहे. तर ह्या मकाच्या चिवड्यामध्ये नक्की तुम्ही लसूण टाकून बघा, चिवडा बनवून चवीला अप्रतिम असा बनतो. तर याच्यात मिरच्या घेतल्यात बघा, 4 ते 5 मिरच्या असे उभे काप करून घेतलेले आहेत मी मिरच्याचे. तर कमी तिखटवाल्या घेतल्या, तुम्हाला जशा पाहिजे तशा घेऊ शकता. इथे 1 चमचा हळद घेतली आणि 1 मोठा चमचा मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे आणि याच्यात मीठ टाकले. तर 1 मोठा चमचा मीठ टाकून घेतले. तर आता हे सर्व साहित्य एका परातीमध्ये काढून घेते मी. तर बघू शकता आपले मकाचे जी पापडी आहे ती छान अशी तळलेली आहे आणि त्याला तेल वगैरे काही राहिलेलं नाही. तर अगदी कोरडी अशी झालेली आहे. तर याच्यात शेंगदाणे आणि कोथिंबीर, कढीपत्ता, जे काही आपण तळलेलं साहित्य आहे ते सर्व असं टाकून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि वरनं अशी फोडणी टाकलेली आहे तेलाची. तर हा चिवडा बनवून बघा, चवीला अप्रतिम असा होतो आणि तुम्ही बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. तर याच्यात सगळं तळलेलं साहित्य टाकलं आणि तुमच्याकडे जर फरसाण वगैरे असेल ना, शेव फरसाण वगैरे, तर या चिवड्यामध्ये टाका. खूप छान लागतो चवीला हा चिवडा. तर असं छान असं मिक्स करून घेतलेला आहे मी चिवडा. तर बघू शकता याच्यात हिंग वगैरे तुम्हाला आवडत असेल तर टाकलं तरी चालेल. तर हा चिवडा तुम्ही नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.